गर्दी बघा माझ्या मागा मित्रांनो. रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन लॉंगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण अतिशय भक्तिमय मंगलमय वातावरणाच्या इथे आलो आहोत. कारण मित्रांनो, आत्ता थोड्याच वेळात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे आणि आता मी लोणी काळभोर येत आहे. तर थोड्याच वेळात तिथे पालखीचे आगमन होईल, ते तुम्हाला मी दाखवलंच. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण पालखीचे सुंदर क्षण पाहणार आहोत. तसेच वारकरी जे वारी करतात त्याचा एक जवळून अनुभव घेणार आहोत, तेच तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तुम्ही मागं पाहू शकता बघा किती मंगलमय वातावरण आहे. तर चला मग मी ब्लॉगला सुरू करतो. जे कोणी आपल्या चॅनल असतील त्यांनी नक्कीच, नवीन असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मग ब्लॉगला सुरू करूया आपण. तुकोबांच्या दर्शनाने धन्य झाले हे संशयास्पद व्यक्ती वस्तू हालचाल आढळल्यास जवळील पोलीस कर्मचारी किंवा नियंत्रण कक्षाला माहिती द्या. वाहतूक नियमांची काटेकोरपणे पालन करा. पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करा. आपत्कालीन वाहनांना त्वरित मार्ग करून द्या. हरवलेले व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास जवळील पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधा. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या. पुढे चालत राहा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांची विशेष काळजी घ्या. ठिकाणीच कचरा टाका. वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. स्वयंसेवक पोलीस कर्मचारी माध्यमाचे सहकार्य करा. लोणी काळभोरच्या अंगणी तुकोबांची ही पालखी आली. विठ्ठलमय झाली सृष्टी आणि भक्तीची कहाणी माहिती झाली. सरचे स्वागत तुम्हा सर्व वारीकऱ्यांचे या माऊलीच्या चरणी. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. परिमंडळ राज्य पोलीस उपायुक्त सन्माननीय रजनीकांत साहेबांच्या, पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकोबांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होत आहे. दिंडी क्रमांक 150 सटाले भांडगाव रघुमा लक्ष्मण चौधरी या हरवलेल्या आहेत. या ठिकाणी शकुंतला चौधरी आपली वाट पाहत आहेत.
कुठून? सातारा. सातारा का? कृपया रघुमा लक्ष्मण चौधरी तिथे असतील तिथे या ठिकाणी यावं, संपर्क साधावा. दिंडी क्रमांक 150 सटाणे भाटगाव. रघुमा लक्ष्मण चौधरी दिंडी क्रमांक 150 150 सटाणे भाटगाव. कुठे हरवलेला असतील तर कृपया इकडे यावं. शकुंतला चौधरी या ठिकाणी आहेत, आपली वाट पाहत आहेत. संत जोगोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत. परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त रजनीकांत साहेबांच्या, पोलीस निरीक्षक प्रदीप पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संत जोगोबांच्या पालखी सोहळ्याचं आगमन होत आहे. तमाम वेळी ग्रामस्थांच्या वतीनं आणि पोलीस स्टेशनच्या वतीनं अंगात कपड्याची पर्वा न करता वारकरी पायी चालत आहे. गर्दी करू नका, ढकलाढकली करू नका. वाहतुकीच्या नियमांचं पालन करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांची विशेष काळजी घ्या. स्वच्छता राखा. रघुमा लक्ष्मण चौधरी कुठे असतील तर संपर्क साधावा. शकुंतला चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. दिंडी क्रमांक 150 सटाणे भाटगाव. रघुमा लक्ष्मण चौधरी या ठिकाणी संपर्क साधावा. शकुंतला चौधरी या ठिकाणी आहेत.
मित्रांनो, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झालेले आहे. महाराष्ट्रातील भाविक भक्तांचं लोणी ग्रामस्थांच्या व पोलीस स्टेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत. लोणी काळभोरची धरा आज पावन झाली, तुकोबांच्या चरणी धूळ मस्तकी लागली. स्वागत करतो या भक्तीच्या मेळ्याचे. भाग्य लाभले आज आम्हाला वारकरी सोहळ्याचे. गाव मृदंगाच्या गजराने दुखते हे लोणी गाव, विठ्ठलनामाच्या लहरीत रंगला हा भाव. स्वागत असो वारकऱ्यांचे पंढरीच्या वाटेवर, तुकोबांची कृपा दोन्ही ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत. कृपया अनावश्यक गर्दी टाळा, पुढे चालत राहा. महिलांचे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांची विशेष काळजी घ्या. मौल्यवान वस्तू दागिने केवळ बाळगून संशयास्पद वस्तू हालचाली आढळल्यास कृपया पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधावा. चालतंय मित्रांनो, मी व्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनावश्यक गर्दी करू नका, पुढे चालत राहा. तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. गर्दी बघून घ्या मित्रांनो. माझ्या मागे बघा, पुढं पण मला